आज सांगली शहरात मार्केट यार्ड परिसरात आयसीआयसीआय बँक शेजारी महाराष्ट्र संघर्ष समितीचे जिल्हा कार्यालय मोठ्या उत्साहात करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी नवीन कार्यालयाला भेट देत समितीच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी पाठिंबा व्यक्त केला। या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी व उपाध्यक्ष दिग्विजय पाटील म्हणाले की महाराष्ट्र संघर्ष समिती हे केवळ एक कार्यालय नसून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे। कामगार, युवक, शेतकरी तसेच दुर्लक्षित घटकांच्या हक्कासाठी प्रभावीपणे आवाज उठवला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। तसेच या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, प्रशासनाशी समन्वय साधून न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल असेही सांगण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी आभार मानून करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा संघटक मुजफ्फर सनदी, जिल्हा अध्यक्ष सुहेल इनामदार, पवन झेंडे, लीगल हेड ॲडव्होकेट आसिफ अत्तार, मनोहर माळी, सुहास बेलकर, सागर खंडागळे आदी उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज सांगलीमध्ये क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये एक क्रांतीची नवी मशाल घेऊन महाराष्ट्र संघर्ष समिती प्रवेश करीत आहोत। सर्व इथल्या नागरिकांना आव्हान आहे की आम्हाला हाक मारा। कशासाठी मारा? जिथं जिथं अन्याय, अत्याचार, जुलूम होईल तिथं महाराष्ट्र संघर्ष समिती तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे असणार आहे। सांगलीमध्ये एक परंपरा होती, लोकशाही जपण्यासाठी आणि लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी अनेकांनी आपले टोकाचे प्रयत्न इथं केले आणि आपल्याला आज जे सांगलीचं हे सगळं वैभव दिसतंय ते आपल्या सगळ्या समोर आहे। पण ह्याला गालबोट लावणारी काही संस्कृती गेल्या काही वर्षांपासून सांगलीमध्ये सुरू आहे। इथं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विकास कामांच्या नावाखाली अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत। या सगळ्या गोष्टींचा आम्हाला आढावा घेता येणार आहे, त्याला भिडता येणार आहे आणि आमची संघर्षाची तयारी असणार आहे। त्याच्यामुळं इथं जे काही चुकीचं होत असेल त्याच्यावर प्रहार करणारी एक युवकांची आणि चांगल्या कार्यकर्त्यांची ढाल संघटना जी लोकांच्या हितासाठी भांडेल ती म्हणजे संघर्ष समिती आज सांगलीमध्ये पाऊल ठेवते। आणि या सांगलीकरांचं सगळ्या प्रेम बघून मला खरंच बरं वाटलं। जे काही कोणी पदाधिकारी सगळे आमच्या हितचिंतक उपस्थित राहिले त्यांचा मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली जिल्ह्यातून सांगली शहर का निवडले? सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आता फुल फ्लेश महाराष्ट्र संघर्ष समिती ऍक्टिव्ह होते। फक्त सांगली असं नाहीये। आता सांगलीमधल्या कार्यालयाचं आपण संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। येत्या काही काळामध्ये सातारा आणि कोल्हापूरच्या कार्यालयांचे उद्घाटन होईल। जिल्हा पातळीवर, तालुका आणि गावापर्यंत संघर्ष समितीचा कार्यकर्ता लोकांच्या सेवेसाठी असेल आणि तो लोकांची प्रश्न सोडवण्यामध्ये भूमिका घेईल आणि तो प्रश्न सोडवेल हे आम्ही आकांक्षा बाळगून आहे। सांगली जिल्ह्यातून तुम्ही कार्यालय उघडणार काय? सांगली जिल्ह्यात तालुक्यात? हो, प्रत्येक गावात मी सांगतोय काय, अहो प्रत्येक गावामध्ये आमचे कार्यकर्ते असणार आहेत। हे जाळं विस्तारायचं आहे। हे बघा, आम्ही आयडिया ऑफ इंडिया घेऊन चालणारे लोक आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत। जिथं जिथं आम्हाला हाक येईल, जिथं जिथं अन्याय अत्याचार असेल, जिथं जिथं दुर्व्यवस्था असेल त्याच्यावर प्रहार करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत। जातीय, वांशिक, लिंगभेद हे सगळे नाकारून आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीमध्ये एक संघ अशी एक टीम बनवत आहोत आणि त्याचे रिझल्ट पुढे तुम्हाला दिसतील। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय शिवराय, जय भीमराय। आज महाराष्ट्र संघर्ष समिती वाळव्या तालुक्यातून इस्लामपूर शहरात कार्यरत होती, परंतु ही महाराष्ट्र संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला, ज्या ज्या ठिकाणी वंचितांनी हाक मारली त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र संघर्ष समिती पोहोचलेली आणि आज सांगलीमध्ये, सांगली शहरामध्ये जिल्ह्याचं ठिकाण म्हणून जिथे आमचे सहकारी वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संघर्ष समितीचं एक कार्यालय आज आम्ही इथं सांगली मिरज रस्त्याला सुरू करत आहोत। यामध्ये आम्ही सांगली जिल्ह्यातील, सांगली शहरातील, सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील नागरिकांना, जनतेला आवाहन करतो की तुमचं कुठलेही प्रशासकीय काम असेल,
तुमचं कसलेही शासकीय प्रशासकीय तुमचा जर दबाव येत असेल तर निश्चितच महाराष्ट्र संघर्ष समिती तुमच्यासाठी कार्यरत असेल. महाराष्ट्र संघर्ष समितीला तुम्ही हाक द्या. महाराष्ट्र संघर्ष समिती तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असेल. धन्यवाद.